पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार. तर हा 37 आणि 38 साईजला परफेक्ट बसणारा हा प्रिन्सेस ब्लाऊज. तर ज्यांनी माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब नसेल केलं तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन त्यांना येऊन जाईल. तर आपल्या चॅनलला आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने. पेपर पॅटर्न आपण चालू केलेत. ज्यांना पेपर पॅटर्न लागत असेल त्यांनी कमेंट करा आणि जे फेसबुकला आहे त्यांनी DM करा. तर सविस्तर माहिती पेपर पॅटर्न जरी तुम्ही घेतला तर तो कसा यूज झाला पाहिजे, टोटल माहिती तुम्हाला भेटून जाईल. तर आपण याची कटिंग करायची कशी 37 आणि 38 साईजमध्ये, तर व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात अगोदर आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत. 14 इंचावर आपल्याला शिवून ब्लाऊज लागतोय. तर आपण उंची घेऊया 15 इंचाची. 15 वर आपण मार्किंग केली. ही मार्किंग आपण सरळ केली. 15 इंच 37 आणि 38ला गळा जर बघ, सगळा मी सांगते का ज्या वेळेस आपण कटिंग करतो सगळं गळ्यावर शोल्डर असते. गळा छोटा जर असेल तर शोल्डर वाढवावं लागतं आणि गळा जर डीप असेल तर शोल्डर कमी करावं लागतं. आता हा 37 आणि 38ला डीप नेकमध्ये आहे, तर आपण 5.5 वर शोल्डर टाकले. तेच 5.5 आपण खालच्या साईडला पण घेतले, पाहू शकतात. तसाच आपण मोंड्यासाठी 5.5 इंचावर एक मार्किंग केली. आता हा 37 आणि 38 मी तुम्हाला परत एकदा सांगते. तर आपण घडी किती घ्यायची, 9.5 इंचाची. 9.5 वर आपण एक पॉईंट दिला, 2 इंच आपण शिलाई मार्जिन ऍड केली. त्याच्यानंतर आपण 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि याला आपण आकार देऊन घेतला. आता हे टोटल माप किती बसते ते आपण चेक करू. टोटल माप बसते जवळजवळ 12 इंच. 9.5, 10, 11, 11.5 इंच. आपण परत एकदा चेक करू. 9.5, 9.5 आणि हे आपलं 2 इंच. हा पॉईंट आपला इथं आलाय, बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. ह्या मापामध्ये आपण 11.5 मध्ये आपण अर्धा इंच कमी केलं तर 11 इंचावर आपली एक लाईन येऊन जाते. 11 इंचावर गळा आपण आवडीनुसार टाकू शकतो. 2.5चा टाका किंवा 2.25चा टाका. आता हा गळा जवळजवळ 2.25चाच येते. 2.25 ते 2.5 तुम्ही घेऊ शकता. आता मी थोडासा तिरका घेणार का जे करून गळा हा प्रॉपर व्यवस्थित येऊन जातो. आता आपण याला कटिंग करू. हा झाला आपला पाठीचा भाग तयार. आता आपल्याला फ्रंट काढण्यासाठी आपण 37 आणि 38 साईजला आपण कशा पद्धतीने फ्रंट काढला पाहिजे, तर मी 1 इंचाची लाईन ठेवते. आता ज्यावेळेस आपण फ्रंट काढतो त्यावेळेस आपल्याकडून ओपन बाजू जरी असली तर काही हरकत नाही. फक्त आपण पाठीमागचा भाग कट करताना बंद बाजू आपल्याकडून लागते आणि ओपन बाजू समोरून लागते. आता आपण याच्यावर पाठीचा भाग हा टाकून घेऊ. तुम्ही अशा पद्धतीने जरी टाकला काही हरकत नाही. आता मी एकदम परफेक्ट जी 1 इंचाची आपण लाईन केली ती लाईन मी सोडून दिली. लक्षात घ्या, इथं एक पॉईंट दिला, इथं एक पॉईंट दिला आणि आपल्याला ह्या पॉईंटनुसार सगळं आखून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर मग आपण याचं माप जे आहेत ते आपण नंतर चेक करू. जसं की तुम्ही पेपर मागितलाय आणि आहे तसं आपल्याला अस्तरवर ठेवून किंवा ब्लाऊज पीसवर ठेवून एकदम परफेक्ट अशी कटिंग करता येणार आहे. 9.5 घडी बसते का नाही चेक करायचं. 2 इंच शिलाई मार्जिन ठेवली. त्याच्यानंतर आपण
1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवले. पाहू शकता. आता नंतर परत एकदा आपल्याला चेक करायचं आहे. आपण गळा घेणार आहोत ह्या लाईनपासून, जे आपण एक्स्ट्रा 1 इंच घेतलं इथपासून नाही. आपण 2.25 वर एक पॉईंट दिला. हा पॉईंट इथं आला. आपण गळा घ्यायचा आहे 6.5 ते 6.25 वर. 6.25 वर घेऊ. तुम्ही गळ्यामध्ये कमी जास्त करू शकता. आपण हा प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करतोय, तर व्हिडिओ पूर्णच बघा. नंतर आपण याला गोल असा आकार देऊ. गळ्यामध्ये तुम्ही वाढवू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या. 5.5 इंचावर मी एक मार्किंग केली, तेच मार्किंग मी परत एकदा 5.5 वर करते. आता आपल्याला सगळ्यात अगोदर टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंट घेताना आपण कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला क्रॉस पट्टीचा शिवायचा आहे की बिना क्रॉस पट्टीचा. आता मी हा बिना क्रॉस पट्टीचा शिवणार आहे. म्हणजे याला बिना क्रॉस पट्टीचा मी तुम्हाला पेपर पॅटर्न दाखवणार आहे. तर याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला कंपल्सरी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. एक्स्ट्रा शिलाई मार्जिन 1 इंच आपण घेतली, बघू शकतात. आता आपल्याला माप काढताना आपण जी ही 1 इंचाची लाईन तुम्हाला दिसते, बघू शकतात. तर ह्या लाईन पासून आपल्याला 3.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. वरून आपल्याला शोल्डर पासून 10.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. ही लाईन आपल्याला एकत्र करून घ्यायची. जो आपण 10.5 वर पॉईंट दिला, ती लाईन आपण एकत्र करून घेतली. आता 37 आणि 38 म्हणजे चेस्ट ही व्यवस्थित आहे, जास्त कमी नाही किंवा जास्त नाही. मग आपल्याला टक्स हा जास्त कमी पण नाही घ्यायचा, तर आपण 2.5-3 इंचाचा टक्स घेऊ शकतो. आता आपण जे एक्स्ट्रा 1 इंच घेतले, त्याच्यासाठी आपण त्याच बाजूने 1 इंच इकडून घ्यायचं आहे. बरोबर, 1 इंच इकडच्या बाजूने घेतले आणि जवळजवळ आपण 1.5 इंच इकडच्या बाजूने घेतले. म्हणजे हा टक्स किती इंचाचा झाला? 2.5 इंचाचा झाला. म्हणजे मापात आहे, जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही, एकदम परफेक्ट असा हा टक्स बसू शकतो. आता आपण जी लाईन ही आपण बाहेरच्या बाजूने काढली, तिला आपण टच केले खालच्या बाजूने. आता याला आकार देताना मी असा आकार दिला आहे. आता आपण याला आकार देताना असा पण देऊ शकतो, म्हणजे आपला ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते, जसं की तुम्ही पाहू शकता. आता आपण इकडं जे 1 इंच माप घेतलं ह्या मधल्या लाईनपासून, लक्षात घ्या 1 इंच, तेच 1 इंच आपण एक्स्ट्रा सोडून दिलेलं. बरोबर. मग ही तिरकी लाईन आपल्याला ह्या लाईनला ॲड करायची आणि ती लाईन आपल्याला गळ्यापर्यंतच आपण जसं की क्रॉस घेतले, नीट लक्षात घ्या, क्रॉस घेतले. आता त्याच्यानंतर आपण हे जे 1.5 इंच माप घेतले, ते 1.5 इंच आपण फिटिंगच्या बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे. बरोबर, फिटिंगच्या बाहेरच्या बाजूने घेतलं म्हणजे आपण इथं याला अटॅच करून घ्यायचं आहे मुंड्यापर्यंत आणि ही लाईन याला जोडून घ्यायची. 37 आणि 38 साईजमध्ये कोणताही ब्लाऊज असू द्या, कटिंग ही आपली एकदम परफेक्ट अशी झाली. आता आपण कटिंग करताना कोणती साईड कट करायची ही गोष्ट लय गरजेची आहे. का आपण कोणतं माप कट केले, आपण ही लाईन खालची एक्स्ट्रा घेतलेली कुठं यूज केली, फक्त जसं की टक्समध्येच. बाकी आपण तिरकं आपण एक माप घेऊन त्याला बाकीचा कपडा काढून टाकला आहे. आता ही लाईन आपण सरळ येण्यासाठी घेतलेली, तर आपण याला कट करायचे. आता राहिला प्रश्न आपला
मधले बाजू आपण कट करून घेऊ. तुम्ही याला टाचन पिन लावून जरी कट केले तर काही हरकत नाही, एकदम व्यवस्थित त्याची कटिंग होऊन जाते. आणि नंतर आकार देण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊ शकतात. आला की नाही सुंदर आकार. हा झालाय आपला 37 आणि 38 साईजमध्ये पेपर कटिंग. आता याच्यावर मी बाही कटिंग दाखवणार स्पेशल व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये बाही कटिंग असणार 32, 34, 36 आणि 37-38 मध्ये मी तुम्हाला अशी बाही कटिंग दाखवणार. 4 बाही कटिंग मी एक सोबत दाखवणार एका व्हिडिओमध्ये. तर जे नवीन आहेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. पुन्हा भेटू चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत